श्री नाना भानगिरे, साईनाथ बाबरजी, अजय भोसलेजी, सोनोनेजी, संदीप खर्डेकरजी, आमचे सहकारी राजेंद्र शेळीमकर, सगळे पत्रकार बंधू भगिनींनो, 29 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता रेसकोर्स मैदानावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा होते. परवाही आम्ही दादांनी प्रेसमध्ये सगळ्यांना सांगितलं की जवळजवळ अनेक वर्षानंतर मध्ये 2 मोठे कार्यक्रम झाले, त्यानंतर एवढी मोठी सभा त्या ठिकाणी होते. जवळजवळ SP कॉलेजपेक्षा 4 पट मोठं, 4.5 पट मोठं एवढं मैदान आपण सभेसाठी घेतलंय. तसं ते खूप मोठं 128 एकरचं मैदान आहे, पण आपण ते मैदान घेतलंय. आणि अशी आम्हाला अपेक्षा आहे की किमान 2 लाख लोक या सभेला यावीत. आणि 2 लाख लोक येण्यासाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सर्व सहकारी पक्ष सगळे मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत. 3.5 लोकसभा म्हणजे 21 विधानसभाची मिळून ही आमची सभा परवा व्हायची आहे. मला खात्री आहे की या सभेला 2 लाखापेक्षा जास्त लोक येतील, ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. 4:30 वाजता सभा बरोबर सुरू होईल. आपल्या राज्याचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, श्री चंद्रकांतदादा पाटील, श्रीमती नीलमताई गोरे, सर्व राज्याचे नेते या सभेला येणार आहेत. महादेवराव जानकर येणार आहेत, अमित ठाकरे येणार आहेत, असे सगळे मान्यवर या सभेला येणार आहेत. आणि मोदीजी कराडची सभा आटोपून साधारणतः 5:30 वाजता लँड करतील, पण 5 वाजता सभेचे दरवाजे सुरक्षेसाठी बंद होणार आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन की 4:30 पूर्वी सर्व नागरिकांनी या सभेमध्ये उपस्थित राहायचं आहे. कारण 5 वाजेनंतर 15 मिनिटं 20 मिनिटं आधी ते सगळ्या प्रकारचे प्रवेश आणि सगळे रस्ते बंद करणार आहे. सभेची तयारी खूप मोठी आहे. त्याच रेसकोर्सवरती माननीय पंतप्रधानांचं 3 हेलिकॉप्टर लँड होणार आहे. त्याच ठिकाणावरनं ते सभेला येणार आहे. सभेसाठी ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय पुणे जिल्ह्यातनं, आणि त्यामुळे पोलीस प्रशासनानेही खूप सहकार्य या विषयात दिलेलं आहे. ट्रॅफिक असेल, सामान्य प्रशासन विभागाने भरपूर तयारी या सगळ्या विषयाची केलेली आहे. एकूण सभेमध्ये पार्किंगची जी व्यवस्था केली ती 7-8 ठिकाणी केलेली आहे. याचा एक गुगल फॉर्म तयार केला आहे आपण, आणि एक गुगल लिंक तयार केलेली आहे. ती लिंक आम्ही जास्तीत जास्त लोकांना QR कोड थ्रू आणि ती लिंक पाठवणार आहोत. म्हणजे या लिंकवर गेल्यावरती आपण कुठल्या भागातनं येणार आहात, आपण समजा शिरूरकडनं येणार असाल, त्या लिंकवरनं मार्गदर्शन आहे की शिरूरकडनं येणाऱ्या गाड्या कुठे थांबणार आहेत. म्हणजे दौंड, शिरूर, बारामती, वाघोली, खेडकडून येणाऱ्या सगळ्या गाड्यांना एम्प्रेस गार्डन पार्किंग नंबर 1 ला आपण ठेवलेलं आहे. पार्किंग नंबर 2 सुद्धा दौंड, शिरूर, बारामती, वाघोली, खेडकडून येणाऱ्या गाड्यांसाठी आहे. पौड, कात्रज, कोथरूड, स्वारगेट, सिंहगड कडून येणाऱ्या गाड्यांसाठी आपण सेंट मेरी चर्च पार्किंग केलेलं आहे. पौड कात्रजचा पुन्हा दुसरा आपण कॅम्प एज्युकेशनला पार्किंग केलेलं आहे. बस पार्किंग आपण नंबर 5 जे पार्किंगचं ते हनीवेल कोऑपरेटिव्ह जे हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट आहे तिथे आपण करणार आहोत. आणि पोलिसांचं पार्किंग सगळं टर्फला करणार आहोत. कोंडवा, वानवडी कडून येणाऱ्या वाहनांना आपण मथुरावाला मैदानावरती पार्किंग ठेवलेलं आहे. आणि येरोडा, शिरूर, नगर कडून येणाऱ्या सगळ्यांसाठी आपण आर्मी स्कूल जी आहे, घोरपडी बाजार पार्किंग, तिथे आपण पार्किंग करणार आहोत. हे एवढ्यासाठी सांगतोय की या प्रकारेच गाड्या जर पार्क झाल्या तर गाड्या सोडून जाताना आणि परत सभा संपल्यावर येताना सगळ्यांना एकदम सोयीचं होणार आहे. सगळ्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी वॉकी टॉकीची व्यवस्था केलेली आहे. शक्यतो प्रयत्न असा आहे की सगळ्यांना सभास्थानी सोडून गाडी पुढे जावी, पण समजा ती 5 नंतर आली तर कदाचित सगळ्यांना चालत यायला लागेल. याशिवाय जे VIP लोक येणार आहेत, साधारणतः 3000 VIP, वेगवेगळ्या प्रकारचे आमचे पदाधिकारी असतील, वेगवेगळे लोकनेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, माजी आमदार असतील, काही समाजातले मान्यवर असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारासाठी एक वेगळा प्रवेशद्वार आपण VIP साठी ठेवलेला आहे.
आणि ते VIP पार्किंगच्या गेटला येतील आणि तिथून त्यांची पार्किंगची समोरच व्यवस्था केलेली आहे, तिथून ते गाडीने आम्ही दिलेल्या स्वतंत्र गाडीने ते सभास्थानी पोहोचतील. अशा प्रकारची व्यवस्था त्या आपण केलेली आहे. सभेमध्ये येणाऱ्यांसाठी भरपूर पाणी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. फक्त एकच विनंती सुरक्षेच्या दृष्टीने आहे की कोणीही येताना पाण्याची बाटली आत नेऊ नये. आत मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था लागून त्या ठिकाणी आपण केलेली आहे. जवळजवळ 250 टॉयलेट असणार आहेत. जवळजवळ 50 ठिकाणी पाणी पिण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्या व्यवस्था आतच केलेल्या आहेत. आत कोणालाही पाणी किंवा बॅग किंवा नेता येणार नाही याची काळजी सगळ्यांनी करायची आहे. ऊन भरपूर आहे, हा विचार करून आम्ही येणाऱ्यांना सगळ्यांना एक कॅप त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे की किमान त्या ठिकाणी ऊन त्यांना लागू नये. अर्थात सभा 4:30ला 4:45ला सुरू झाल्यावर मी 3 दिवस झाले ऑब्झर्व करतोय तर बऱ्यापैकी ऊन कमी होतंय. तरी एक शेवटचा कोपऱ्यामध्ये आम्ही काही लवकर येणाऱ्यांसाठी 3:30, 4:45, 4 पासून लोक यायला लागतील तर तिथे एक 4-5 हजार लोक बसतील असा एक मंडप त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत. पण प्रत्यक्ष मोदीजी येण्यापूर्वी 15 मिनिटं सभेतले प्रवेश बंद होतील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणतः आम्हाला 2 लाखाचा क्राऊड याला अपेक्षित आहे. सर्व सहयोगी पक्षाने आपापल्या ठिकाणची यंत्रणा लावली आहे. 21 विधानसभेतल्या प्रत्येक गावातनं या सभेला लोक येणार आहेत. काही बसेस करून येणार आहेत, काही आपल्या गाड्या घेऊन येणार आहेत, काही 2 व्हीलरने येणार आहेत. कॅन्टोन्मेंट हडपसरमधील लोक स्वतः रॅली करत आपापल्या सोसायटीतनं येणार आहेत. अशा वेगवेगळ्या माध्यमातून येणार आहेत. आज आमची शहराच्या नगरसेवकांची बैठक झाली. काल जिल्ह्यातले सगळे जिल्हा अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व आमदार सगळ्यांची बैठक झाली. प्रत्येकाने आपलं एक उद्दिष्ट ठरवलेलं की आम्ही इतके जण येऊ आणि त्यामुळे या सगळ्या पूर्वतयारीच्या याच्यावरून असं वाटतंय की आपली संख्या ही किमान 2 लाखापेक्षा जास्त होईल आणि एक ऐतिहासिक सभा न भूतो अशा प्रकारची सभा ही या मैदानावर होणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खुलं मैदान आहे, त्यामुळे संपूर्ण मैदानावरती स्क्रीन लावले आम्ही. कारण शेवटच्या माणसाला स्टेज दिसेल असं नाही आहे. तो जवळजवळ 22 स्क्रीन आम्ही मोठे स्क्रीन त्या मैदानावरती दर एक 50-75 फुटानंतर आम्ही लावतो आहोत. दोन्ही बाजूला स्क्रीन असतील त्यामुळे लोकांना व्ह्यूच्या दृष्टीने अगदी व्यवस्थित बघता येईल अशा प्रकारचा व्यवस्था या सगळ्या विषयामध्ये केलेली आहे. आजपासून सगळं मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं. म्हणजे जे स्पेशल प्रोटेक्शनचा ग्रुप आलेला आहे दिल्लीवरनं त्यांच्या सगळ्या विषयामध्ये आहे. त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था आहे, तिथे फायरची व्यवस्था आहे, तिथे वैद्यकीय व्यवस्था आपण दोन्ही बाजूला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला केलेली आहे. पत्रकारांसाठी विशेष एक व्यवस्था बसण्याची केली. फक्त पत्रकारांचे पास हे पोलिसांकडनं तयार, आमच्याकडनं यादी गेलं तर पोलिसांकडनं ते तयार करून मिळतील. जनरल प्रवेश पत्रकारांना नाही आहे. VVIPच्या पुढे पत्रकार कक्ष आपण केलेला आहे, त्याची व्यवस्था आमच्या व्यवस्थेतले सगळे लोक बघतील. असं भरपूर तयारी करून, भरपूर प्रयत्न करून एक चांगली सभा, ज्या सभातनं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या लोकसभा विजयी होतील, हा संकल्प घेऊन जातील, अशा अर्थाने तिला आम्ही महाविजय संकल्प सभा असं नाव दिलेलं आहे. ही सभा आपली होणार आहेत. आपल्या सगळ्यांकडनं सभेमध्ये सहकार्य अपेक्षित आहे. माझे सहकारी आहे. समजा अजून काही सभेची येणाऱ्या संख्येविषयी काही सांगायचं असेल तर आमचे नाना आणि साईनाथ बाबर, आमचे अध्यक्ष आले धीरजजी घाटे. हा लाईव्ह सेंट्रली होणार आहे, त्यातनं तुम्हाला त्याचं हे मिळणार आहे. VIP एंट्री कुठल्या भागात असतं? हा, जो मेन गेट आहे त्याच्या डाव्या बाजूला आहे, ती सोलापूर रोडच्या इथनं. पत्रकारांनी पण तिथून यायचं. पत्रकार आणि VIPचे पास बघून ते आत सोडणार आहे. तुमचं नाही, पोलिसांनी त्याचं काय नियोजन केलंय ते माझ्यापर्यंत नाही आहे. शक्यतो सभेचे आपल्यालाही माहिती की दोन्ही प्रवेशद्वार हे काही मेन रोडला नाहीये. सोलापूर रोडला एकही एंट्री दिलेली नाहीये. नॉर्मली असते अशा मोठ्या कार्यक्रमात, पण चॉपर त्यामुळे सोलापूर रोडला कुठल्याही प्रकारची एंट्री नाहीये. त्यामुळे मला वाटत नाही की सोलापूर रोड बंद होईल या सगळ्या विषयामध्ये, आणि त्यामुळे कुठलाही त्रास होईल असं वाटत नाहीये. आतले दोन्ही रोड फक्त आहे, त्याला पर्यायी रस्ते पोलिसांनी तयार केलेले आहे.
पोलिसांनी एक नकाशाही तयार केला आहे, तोही मी आपल्या सगळ्यांना शेअर करेल की कशा प्रकारे कुठल्या रस्त्याने यायचं, आणि गुगल लिंकवर गेलात तर त्याचं सगळं नियोजन पण आपल्याला कळेल. नाही, सॅम्पल नाही आहे, उन्हासाठी त्यांना जे असतं तर कॅप. कारण तिथं मध्ये आहे ना प्रचंड सापाची सारखी किडे नाही, मला असं वाटतं याची प्रिकॉशन घेतलेली आहे, त्याची ती औषधाची फवारणी वगैरे केली. बरोबर आहे. औषध मारलं ना ते थाई बीट असतं.